तर मित्रांनो, आज आम्ही बिर्याणीचा बेत केला आहे. रविवार असल्यामुळे आम्हाला सुट्टी आहे. तेव्हा आम्ही मित्रांनी बिर्याणीचा बेत केलेला आहे. हे आहे मिरची पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि चिकनचे पीस आहेत ते आम्ही आणि हळद हे सगळे आम्ही मिक्स करून ह्याचे स्लरी बनवून इथं ठेवले आहे. तर पुढल्या प्रोसेस आपण करून घेऊया. राईस शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता मित्रांनो, आम्ही राईस परातीमध्ये खाली केलेला आहे. आता हा राईस आम्ही चिकनमध्ये टाकणार आहोत. या बगुल्यामध्ये आम्ही तेल आणि कांदा टाकलेला आहे. कांदा आम्ही रोस्ट करून घेत आहे. कांद्याचा गोल्डन कलर झाला की त्यात आम्ही बाकीचा मसाला टाकणार आहोत. अद्रक लसूण पेस्ट टाकून बघू शकता तुम्ही तर मित्रांनो, आम्ही बिर्याणीचं चिकनचे पीस मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत. आता दह्यावाला येत आहे, बघूया ते दही टाकून आपण मसाला चिकनचे पीस मिक्स करू आणि तिथनं नंतर आपण राईस शिजवून घेऊ. तर बघूया. नमस्कार मित्रांनो, तर हा आमचा मित्र आला आहे दही घेऊन. आता मित्रांनो, हे आहे चिकन मसाल्यामध्ये मिक्स केले. हे आम्ही रोस्ट झालेल्या कांदा आणि जिंजर गार्लिक पेस्टमध्ये टाकत आहोत. मला पण टाकता येतं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपले चिकन मसाल्यामध्ये बॉईल होत आहे. ते बघा, चिकनला कलर आलेला आहे, लाल असा तरी आलेली आहे वरती. आता अजून 5 मिनिटं याला शिजवून 5 मिनिटाने गॅस बंद करून हे चिकन आपण राईसमध्ये मिक्स करणार आहोत. मित्रांनो, आपण एवढी मेहनत केली, त्याचं फळ आपल्याला मिळतंय. चिकन बरोबर शिजलेलं आहे आणि त्याला टेस्ट पण आहे. फक्त आता राईसमध्ये टाकून खायची वेळ आहे. मित्रांनो, हे बघा, आपण बिर्याणी कशी बनवली आहे. चिकनचा मसाला आणि चिकनचे पीस प्लस राईस हा मिक्स करून त्याच्यावरती कोथिंबीरचे बारीक तुकडे करून टाकले आहेत. बघायला किती अट्रॅक्टिव्ह वाटते. तसंच खायला पण तुम्हाला खूप मसालेदार लागणार आहे. धन्यवाद.